नमस्कार. आज आपण एका खूपच इंटरेस्टिंग विषयावर बोलणार आहोत. आपल्याकडे एक धर्मशास्त्रीय मजकूर आहे, ज्याचं नाव आहे सार्वकालिक सुवार्तेद्वारे निर्मितीची पूर्तता. यात बायबलमधील अनेक वचनं एकत्र गुंफून एक मोठा युक्तिवाद मांडलाय. अगदी. आणि आपलं आजचं काम म्हणजे या मजकुरातील विचारांची साखळी समजून घेणं आहे. लेखक एका मोठ्या प्रश्नाचं उत्तर शोधतोय असं दिसतं. ही सृष्टी जी आज अपूर्ण वाटते ती परिपूर्ण होणार तरी कशी, आणि याचं उत्तर लेखकाच्या मते पुत्राच्या भूमिकेत दडलेलं आहे. बरोबर. आणि पापाच्या संपूर्ण नाशात तर आज आपण हेच उलगडणार आहोत की येशूची नेमकी भूमिका काय आहे, पाप आणि मृत्यू यांच्यात काय संबंध आहे, आणि शेवटी ही सृष्टी एका परिपूर्ण अवस्थेपर्यंत कशी पोचते. चला तर मग सुरुवात करूया. ठीक आहे. तर या मजकुराचा पायाच येशूच्या किंवा पुत्राच्या ओळखीवर रचलेला दिसतोय, नाही का? सुरुवातीलाच योहानच्या शुभवर्तमानाचा संदर्भ आहे. प्रारंभी शब्द होता आणि तोच देव होता. आणि पुढे कलोस्यकरांस पत्रात म्हटलंय की सर्व सृष्टी त्याच्याद्वारे आणि त्याच्यासाठी निर्माण झाली. हो, आणि हाच कळीचा मुद्दा आहे. लेखक इथे फक्त निर्मितीबद्दल बोलत नाहीये. गंमत अशी आहे की तो म्हणतोय की सृष्टी त्याच्यामुळेच टिकून आहे. कलसायकरांसमधलं एक वाक्य आहे, सर्व गोष्टी त्याच्यामध्ये टिकून आहेत. याचा अर्थ सरळ आहे, ज्या शक्तीने सृष्टी निर्माण केली तीच शक्ती तिला सांभाळतीये. अच्छा, म्हणजे जर निर्मिती आणि सांभाळ दोन्ही त्याच्याच हातात असेल तर मग तिच्यातील दोष दूर करण्याचा अधिकार आणि शक्ती त्याच्याकडेच असली पाहिजे, हा तर्क आहे का? अगदी बरोबर. हाच या मजकुराचा मूळ तर्क आहे. म्हणूनच तो अदृश्य देवाचे प्रतिरूप आहे या वाक्याला खूप महत्त्व येतं. म्हणजे देवाची योजना समजून घ्यायची असेल तो पुत्राची भूमिका समजून घेणं अनिवार्य आहे. बरोबर. ही ओळख निश्चित केल्याशिवाय पुढचा युक्तिवाद उभाच राहू शकत नाही. आणि मग याच ओळखीमुळे तो जीवन आणि मृत्यूचा मापदंड बनतो. म्हणजे इथे एक सरळ सरळ विभागणी आहे, जीवन आणि मृत्यू. हो, आणि ही विभागणी एका तार्किक समीकरणावर आधारित दिसतीये. म्हणजे मजकूर आधी पापाची व्याख्या करतो. आज्ञा मोडणे म्हणजे पाप, मग त्याचा परिणाम सांगतो, पापाची मजुरी मृत्यू आहे. ही एक सरळ साखळी आहे. अगदी. कारण परिणाम. आज्ञा मोडली की पाप घडतं, पाप घडलं की त्याचा अनिवार्य परिणाम म्हणजे मृत्यू. यात म्हणजे योगायोगाला किंवा भावनांना जागाच नाही. हे तर अगदी गणितासारखं वाटतंय. आणि मग ते 1 करिंथकरांमधलं वचन, ते तर हे समीकरण आणखी स्पष्ट करतं. हो, तुम्ही अगदी योग्य शब्द वापरला गणितासारखं. 1 करिंथकरास पत्र 15:56 मध्ये काय म्हटले? मृत्यूचा डंख पाप आहे आणि पापाचे सामर्थ्य नियमशास्त्र आहे. याची कल्पना करा, जसा विंचवाचा डंख विषारी असतो तसा मृत्यूचा डंख म्हणजे पाप. आणि पापाला ताकद कुठून मिळते? नियमशास्त्रातून, म्हणजे आज्ञांमधून. जर आज्ञाच नसतील तर त्या मोडण्याचा प्रश्नच येत नाही, आणि मग पापही नाही. बरोबर. आणि जर ही साखळी एका दिशेने काम करते तर ती उलट्या दिशेने काम करायला हवी नाही का? बरोबर. म्हणजे जर आज्ञा पाळल्या तर पाप घडणार नाही, आणि पापच नसेल तर मृत्यूचा डंखच काढून टाकल्यासारखं होईल. मृत्यू निष्प्रभ होईल. हीच पुनरुत्थानाची संकल्पना आहे का मग? अगदी अचूक. हाच या मजकुरातील अत्यंत महत्वाचा विचार आहे. मृत्यू हा काहीतरी नैसर्गिक किंवा अटळ भाग नाहीये, तो पापाचा थेट परिणाम आहे. त्यामुळे जर पापालाच हरवलं तर मृत्यू आपोआप पराभूत होतो. सार्वकालिक जीवनाचा मार्ग आज्ञापालनातून जातो, कारण ते पापाला म्हणजे मृत्यूच्या मूळ कारणालाच नष्ट करते. ठीक आहे, हे समीकरण समजलं. पण मग या सगळ्यात पुत्राची नेमकी भूमिका काय? तो हे समीकरण प्रत्यक्षात कसं आणतो? मजकूर म्हणतो की तो सृष्टीला सार्वकालिक जीवन देण्यासाठी स्वतः एक सृष्ट वस्तू बनतो आणि राजा म्हणून राज्य करतो. पण हा भाग थोडा, मला वाटतं, गोंधळात टाकणारा आहे. जो स्वतः निर्माता आहे तोच निर्मित वस्तू का बनेल? हां, या मजकुरातील सर्वात मोठा विरोधाभास आहे आणि लेखक ते मान्यही करतो. याचं उत्तर त्याच्या ध्येयामध्ये आहे. हे समजायला थोडे अवघड आहे, पण कल्पना करा की जसं एखादा राजा आपल्या प्रजेची समस्या मुळापासून समजून घेण्यासाठी सामान्य माणसाचं रूप घेतो. इथे तर देव, जो काळ अवकाशाच्या पलीकडचा आहे, तो स्वतःला निर्मितीच्या नियमांमध्ये बांधून घेतोय, जेणेकरून तो त्याच नियमांचा वापर करून शत्रूला हरवू शकेल आतून. अगदी बरोबर. तो व्यवस्थेच्या बाहेर राहून तिला बदलत नाहीये, तो व्यवस्थेचा भाग बनून तिला आतून बदलतोय. आणि त्याचं राजा बनणं हे कायमस्वरूपी नाहीये, ते एका विशिष्ट मोहिमेसाठी आहे, मिशनसाठी. हो. 1 करिंथकरास पत्र 15:25-26 मध्ये स्पष्ट म्हटलंय,
जोपर्यंत तो सर्व शत्रूंना आपल्या पायांखाली आणत नाही तोपर्यंत त्याने राज्य करणं गरजेचं आहे. आणि शेवटचा शत्रू जो नष्ट केला जाईल तो म्हणजे मृत्यू. अच्छा, म्हणजे त्याचं राजा बनणं हे कायमचं नाही, तर एका मिशनसाठी आहे. मृत्यू नावाच्या शत्रूला हरवण्यासाठी तो तात्पुरता पदभार स्वीकारतोय. हे तर एखाद्या महाकाव्यासारखं वाटतंय. त्याची राजवट ही एक प्रकारची युद्धमोहीम आहे. होय, या मजकुरानुसार तरी तसंच आहे. त्याचं ध्येय अगदी स्पष्ट आहे. सृष्टीतून पाप आणि मृत्यू यांचं समूळ उच्चाटन करणं. आणि लेखक हेही मान्य करतो की हे म्हणजे एका अनंत देवाने स्वतःला असं मर्यादित करून घेणं हे मानवी आकलनाच्या पलीकडचं आहे. पण त्याशिवाय हे ध्येय साध्य होऊ शकत नाही असं या मजकुराचं म्हणणं आहे. तर मग ही निर्मितीची पूर्तता म्हणजे हा मृत्यूचा नाश होतो कसा नक्की? ही काय एका क्षणात घडणारी गोष्ट आहे की त्याचीही काही प्रक्रिया आहे? कारण आत्तापर्यंत आपण सिद्धांत पाहिला, पण प्रत्यक्ष कृती काय आहे? नाही, ही एक प्रक्रिया आहे. कोणतीही जादूची कांडी फिरवल्यासारखी घटना नाही. आणि याची सुरुवात एका महत्त्वाच्या टप्प्याने होते. लेखक म्हणतो की जेव्हा एका ठराविक संख्येने हौतात्म्य पत्करलेले साक्षीदार म्हणजे मार्टर्स मृत्यूवर विजय मिळवतात तेव्हा देवाच्या आज्ञांची सत्यता सिद्ध होते. एक मिनिट. देवाच्या आज्ञा पाळणं शक्य आहे हे सिद्ध करण्यासाठी काही लोकांना शहीद का व्हावं लागतंय? देव हे थेट सिद्ध नाही करू शकत का? हा मार्ग इतका नाट्यमय का? हा खूप चांगला प्रश्न आहे. या मजकुराच्या तर्काप्रमाणे देवाने थेट काहीतरी घोषित करण्यापेक्षा सृष्टवस्तूंनी स्वतःच्या अनुभवातून आणि निवडीतून ते सिद्ध करणं जास्त प्रभावी आहे. हे साक्षीदार स्वतःच्या जीवनाने हे सिद्ध करतात की मृत्यूच्या धमकीसमोरही देवाच्या आज्ञा पाळणं शक्य आहे आणि तोच खऱ्या अर्थाने जीवनाचा मार्ग आहे. म्हणजे ते मृत्यूला घाबरत नाहीत? नाही, कारण त्यांना माहीत आहे की मृत्यू हा पापाचा परिणाम आहे आणि आज्ञापालन करून त्यांनी पापावर विजय मिळवला आहे. म्हणजे त्यांचं बलिदान हे एक प्रकारचं प्रात्यक्षिक आहे, डेमॉन्स्ट्रेशन. ते इतरांना दाखवून देतात की हे शक्य आहे. आणि जेव्हा हे प्रात्यक्षिक यशस्वी होतं तेव्हा काय होतं? तेव्हा सृष्टीतील इतरांच्या मनात असलेली देवाविषयीची शंका नाहीशी होते. त्यांना हे पटतं की देवाचे नियम हे जुलमी नाहीत, ते प्रेम आणि न्यायावर आधारित आहेत आणि ते त्यांच्याच भल्यासाठी आहेत. आणि जेव्हा सृष्टवस्तूंना देवाचं प्रेम आणि न्याय पूर्णपणे समजतो तेव्हा त्यांची इच्छाशक्ती म्हणजे फ्री विल परिपूर्ण होते. इच्छाशक्ती परिपूर्ण होते याचा नेमका अर्थ काय? म्हणजे त्यांची निवड करण्याची क्षमताच नाहीशी होते का? नाही, उलट ती अधिक प्रगल्भ होते. मजकुरानुसार परिपूर्ण इच्छाशक्ती म्हणजे अशी स्थिती जिथे एखादी व्यक्ती योग्य काय आहे हे पूर्णपणे जाणते आणि तेच निवडते. कारण दुसरा पर्याय निवडणं हे आत्मघातकी आहे हे तिला पूर्णपणे पटलेलं असतं. अच्छा. ती व्यक्ती पुन्हा पाप करत नाही, कारण तिला पापाच्या निरर्थकतेची आणि देवाच्या मार्गाच्या श्रेष्ठत्वाची पूर्ण खात्री पटलेली असते. म्हणजे पापाची शक्यताच नाहीशी होते. आणि जर पापच नसेल तर मृत्यूला काही आधारच उरत नाही. कारण आपण आधीच पाहिलं की पापाची मजुरी मृत्यू आहे. याचा अर्थ जेव्हा सृष्टीतील प्राणी पाप करण्याचं थांबवतात तेव्हाच निर्मितीची प्रक्रिया खऱ्या अर्थाने पूर्ण होते. हाच अंतिम निष्कर्ष आहे का? हो, हाच तो कळसाध्याय आहे. आणि त्या क्षणी जेव्हा पापाची शक्यताच संपते तेव्हा पापाशी संबंधित सर्व गोष्टी म्हणजे स्वतः मृत्यू आणि अधोलोक हेल या अग्नीच्या सरोवरात टाकल्या जातात, जसं प्रकटीकरण 20:14 मध्ये म्हटलं आहे. हा एक प्रतिकात्मक शेवट आहे. ज्या गोष्टींमुळे सृष्टी अपूर्ण होती त्या कायमच्या नष्ट होतात. तर आजच्या या चर्चेचं सार काढायचं झालं तर या मजकुरानुसार सृष्टीची पूर्तता ही एकाएकी घडणारी गोष्ट नाही. ही एक लांबचक प्रक्रिया आहे ज्यात पुत्र राजा बनतो, तो आणि त्याचे साक्षीदार दैवी नियमांमागील प्रेम सिद्ध करतात आणि मग सृष्टीतील प्राणी स्वेच्छेने पाप न करण्याची निवड करतात. तेव्हा मृत्यू आपोआप नाहीसा होतो आणि निर्मिती पूर्ण होते. बरोबर. आणि या प्रक्रियेच्या शेवटी तो अत्यंत महत्त्वाचा आणि अंतिम टप्पा येतो. 1 करिंथकरांस पत्र 15:28 मधला, जेव्हा सर्व काही पुत्राच्या अधीन केले जाईल म्हणजे पाप आणि मृत्यू नष्ट होतील, तेव्हा पुत्र स्वतःला पित्याच्या अधीन करेल, यासाठी की देव सर्वांमध्ये सर्व काही व्हावा. म्हणजे त्याने जी राजा म्हणून विशेष मोहीम हाती घेतली होती ती यशस्वी झाल्यावर तो आपला पदभार पुन्हा पित्याला सोपवतो. अगदी तसंच. आणि मजकूर हे स्पष्ट करतो की पुत्राचं हे अधीन होणं हे त्याच्या मूळ ओळखीला कमी लेखत नाही.
हे केवळ काळ आणि अवकाशातील त्याच्या भूमिकेपुरतं मर्यादित आहे. मोहीम पूर्ण झाली, कार्य संपलं. एका अर्थाने ही सृष्टीची घरवापसी आहे. हा एक खूपच सखोल आणि म्हणजे गुंतागुंतीचा विचार आहे, पण या मजकुरातील प्रत्येक मुद्दा कसा तर्कशुद्ध पद्धतीने रचला आहे हे पाहणं विलक्षण आहे. नक्कीच. हा मजकूर एका विशिष्ट दृष्टिकोनातून सृष्टीच्या अंतिम ध्येयाचं एक सुसंगत चित्र रेखाटतो, जिथे प्रत्येक गोष्टीला एक कारण आणि परिणाम आहे. आजच्या चर्चेच्या शेवटी श्रोत्यांसाठी एक विचार सोडून जाऊया. हा मजकूर अशा विश्वाची कल्पना करतो जिथे देवाच्या आज्ञांचं पालन केल्याने इच्छाशक्ती इतकी परिपूर्ण होते की पापाची शक्यताच उरत नाही. पण यावर एक प्रश्न नक्कीच निर्माण होतो. जेव्हा तुमच्यासमोर केवळ एक योग्य मार्ग उरतो आणि दुसरा मार्ग निवडणं म्हणजे स्वतःचा विनाश करणं आहे हे तुम्हाला माहीत असतं, तेव्हा त्या निवडीला खरोखर स्वतंत्र निवड म्हणता येईल का? जिथे अंतिम ध्येय हे पर्यायरहित स्थिती गाठणं आहे, तिथे सुरुवातीला केलेल्या निवडीचा अर्थ काय राहतो यावर विचार करायला नक्कीच वाव आहे.